संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असताना शेतकरी त्रस्त झाला आहे। देशात लॉकडाऊन असताना कांद्याला चांगले भाव मिळू शकेल या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कांद्याचे पीक काढले। मात्र ऐन वेळेवरच मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी घातल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। तसेच ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाले आहे। नुकसान झालेल्या शेताचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई करून द्यावी। अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडल्याने नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी खराब झाल्या आहेत, त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई करून द्यावी अशा अनेक मागण्या घेऊन ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। या ठिकाणी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देऊन त्यांच्या दालनाच्या बाहेर केंद्र सरकार विरोधात प्रचंड नारे देण्यात आले। यासह कांदा रस्त्यावर टाकून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा जेव्हा 200, 400, 500 रुपये क्विंटलनी खपत होता तेव्हा पाकिस्तानातून कांदा आयात केला। पाकिस्तानाने चीनची भीती दाखवून तेव्हा त्यांना पाकिस्तानचा कांदा आयात केलेला चालला आणि आता कुठं देशांतर्गत कांद्याची नवीन लागवड अतिपावसामुळे होऊ शकली नाही आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा सडला। त्यामुळं कुठं 2,000, 2,200 रुपये क्विंटलवर कांदा जात असताना बिहारच्या निवडणुकीमध्ये त्याचं नुकसान होईल असा अंदाज व्यक्त करून केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि नरेंद्र मोदी यांनी कांदा निर्यात बंदी लागू केली। 50-50 हजार ट्रक कांदा देशाच्या बॉर्डरवर उभा आहे, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, चायनाच्या, आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केंद्र सरकारने केलं आहे। त्याचा निषेध करण्यासाठी हे आजचं आंदोलन होतं। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।